नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज खूप छान विषयावरती मी बोलणार आहे. आपण गुरु भ्रमण पाहिलं होतं गेल्या वर्षी, जेव्हा 2 महिन्यासाठी गुरु कर्क राशीत आला होता आणि परत मागे मिथुनेमध्ये गेला, उरलेलं त्याचं मिथुनेतलं भ्रमण पूर्ण करण्यासाठी. ग्रह आपला नियम सोडत नाहीत, त्याच्यामुळे 1 वर्षभर गुरु एका राशीत असतो, तो 1 वर्ष त्याचं पूर्ण करतोच. आता ह्या वर्षी परत 1 जून 2026ला गुरु कर्क राशीमध्ये येणार आहे आणि तो 5 महिने तिथे असणार आहे. आणि जून महिन्यामध्ये तिथे म्हणजे 1 जूनला आल्यापासून तो 31 ऑक्टोबरपर्यंत तो कर्क राशीमध्ये संपूर्ण रास फिरून तो पुढच्या राशीत 2 महिन्यासाठी सिंह राशीत जाणार आहे. आणि तिथून परत 2 महिन्यांनी मागे येऊन जानेवारीपासून 24 जानेवारीपासून परत 24 जून 2027च्या आधी तिथपर्यंत हा गुरु परत कर्केमध्येच असणार आहे. त्यामुळे आता ह्या कर्क राशीमधला गुरु हा बराच काळ कर्क राशीत आहे आणि प्रत्येक रास लग्नासाठी तो कसे परिणाम देतो हे आपण बघूया. गुरुचं भ्रमण कसं परिणाम देतं हे बघणं ना फार मौज मजेचं असतं. ते अशासाठी की गुरु हा सर्वात मोठा शुभग्रह आहे आणि तो प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये सर्व चांगल्या गोष्टी दाखवतो. त्याच्यामुळे तो किती प्रकारे आपल्याला चांगलं फळ देणार आहे, कुठल्या रास लग्नासाठी किती वेळ चांगला आहे, हे सगळं आपल्याला बघायला फार मजा येते. आपण सर्व राशींसाठी आणि सर्व लग्नांसाठी, म्हणजे ही रास हे लग्न असं मी सांगणार आहे. आणि त्या राशीमध्ये किंवा लग्नामध्ये नक्षत्र ठरलेली आहेत. या प्रत्येक नक्षत्रासाठी तो गुरु कसं फळ देतोय हे पण आपण बघायचं आहे. चला जाऊया पुढच्या राशीकडे. मिथुन रास, मिथुन लग्न या लोकांसाठी 1 जून 2026ला कर्क राशीमध्ये येणारा गुरु काय करेल बघूया. हा मिथुन राशीला येणारा दुसरा गुरु आहे. दुसरा गुरु उत्तम. एक तर गुरु हा शुभग्रह आहे, त्यामुळे तो दुसरा असल्यामुळे तो संपत्तीकारक. त्यात दुसरी दृष्टी त्याला असते आणि द्वितीय स्थानाचा तो कारक पण आहे. द्वितीय स्थान आहे, धनस्थान आहे, म्हणजे पैशाचं स्थान आहे. त्यामुळे पैशाने मालामाल काही बघूच नका. अर्थ त्रिकोणामध्ये हा गुरु आलेला आहे धनस्थानामध्ये. याचा संबंध धनस्थानामध्ये आहे. षष्ठाकडे बघतो आणि अष्टमाकडे बघतो आणि दशमाकडे बघतो. धनस्थान, वाणीस्थान, कुटुंबस्थान सगळ्याच आघाड्यांवर हा शुभ आहे. धनस्थानामध्ये आहे तिथे, त्यामुळे कुटुंबामध्ये वाढ, म्हणजे नवीन लहान मुलाचा जन्म होऊ शकतो, कौटुंबिक प्रॉपर्टीमध्ये वाढ होऊ शकते, पैशाची वाढ होते, बचतीची वाढ होते, सगळं मालामाल करणारा हा गुरु आहे. याची षष्ठावरची जी दृष्टी आहे ना, षष्ठस्थान नोकरीचं आहे. आणि गुरु हा जिथे मोठी खूप माणसं असतात अशा ठिकाणी नोकरी करणारा, कारण गुरु हा प्रसरणाचा कारक आहे. त्यामुळे षष्ठामध्ये गुरु बघतोय ना, हा प्रमोशन देणार आहे तुम्हाला. आणि अष्टमाकडे बघतोय, इथे वारसा हक्काच्या प्रॉपर्टीचं काम तो करून देणार आहे. पण खाण्यावर बंधन ठेवा बरं का. धनस्थानामध्ये गुरु आला की माणसाला खूप खावंसं वाटतं. गुरु हा प्रसरणाचा कारक आहे, त्यामुळे धनस्थानातला गुरु किंवा धनस्थानातून जाणारा गुरु, माणसं खूप खाण्याची आवड त्यांना निर्माण होते. दशमावर तो बघतोय, 2, 6, 10 तिसरी दृष्टी दशमावर आहे. त्याच्यामुळे हातून प्रचंड मोठी मोठी कामं होणार आहेत. खूप प्रसिद्धी, प्रतिष्ठा, गुरुप्रतिष्ठेचा कारक आहे, प्रगतीचा कारक आहे, सगळं तो देणार आहे. आता या मिथुन राशीमध्ये येणारी नक्षत्र आहेत. मृग हे मंगळाचं, आर्द्रा हे राहूचं, ज्याचे 4ही चरण चतुष्पाद आहे मिथुनेत, आणि पुनर्वसू हे गुरुचं. मृग नक्षत्राच्या मिथुन राशीच्या लोकांना 17 जून नंतर गुरुचा अतिशय सुखकारक प्रभाव दिसणार आहे. अर्थात कुठल्या कुठल्या आघाड्यांवर, नोकरी, स्वकष्टार्जित पैसा, कौटुंबिक पैसा, मोठी कामं, या तिन्ही गोष्टींवर या नक्षत्रांना इतका उत्तम. आर्द्रा नक्षत्राला ज्ञानाच्या गोष्टींमध्ये हे राहूचं नक्षत्र काम करेल आणि आईच्या मायेने हा गुरु या जातकांची काळजी घेईल. पुनर्वसू हे गुरुचंच नक्षत्र,
परदेशी प्रवास, धार्मिक स्थळी यात्रा या पुनर्वसू नक्षत्राच्या लोकांच्या होतील. यांना मुळातच त्याची आवड आहे, कारण हे नक्षत्र गुरुच आहे. आपण हे सगळं बघितलं ओव्हरऑल. आता स्पेसिफिक वयोगटाला बघूया. 20 ते 40 या वयामध्ये असणारे मिथुन रास मिथुन लग्नाचे लोक, यांना नोकरीत प्रमोशन तर मिळालंय. आता प्रमोशन मिळालंय तर ह्याचा अर्थ तुमचं पद पुढे मोठं झालेलं आहे आणि काम वाढलेलं आहे. त्यामुळे खूप चांगल्या आणि मोठ्या प्रोजेक्टसाठी तुमची निवड होईल. हा नुसताच प्रमोशन देणारा गुरु नाही, तर हे रोग ऋण रिपूचं स्थान आहे. गुरु प्रसरण करतो ऋणचं, म्हणजे मोठं कर्ज तुम्ही घेता ती तुमची फेडण्याची कपॅसिटी हा गुरु तुम्हाला प्रमोशन देऊन निर्माण करतोच. आणि हे मोठं कर्ज तुम्ही कशासाठी घेता, तर तुमच्या धनस्थानातनं म्हणजे प्रॉपर्टीच्या स्थानातनं गुरु बघतोय, मोठी प्रॉपर्टी निर्माण करतो. 20 ते 40 या लहान वयाच्या, म्हणजे त्या मानाने लहान वय असणाऱ्या लोकांना स्वतःच्या घराचा हा असा चांगला योग आलेला आहे. कॅच करा. 40 ते 60 या वयोगटामध्ये अजून एखादं घर बांधायचं असेल तर बांधून होईल, आधी तुमचं असेल तर. आणि शिवाय षष्ठामध्ये बघणारा गुरु, षष्ठ स्थान हे कोर्ट केसेसचं स्थान आहे. 40 पर्यंत कोर्ट केसेस वगैरे या भानगडी आपल्याला नको असतात आणि त्या होतही नाहीत, आपल्या त्यात काही संबंध नसतो. पण पुढे जर समजा काही कोर्ट केसेसमध्ये तुमचं मालमत्ता अडकलेली असेल तर तुमच्या बाजूनी निकाल लावेल. गुरु हा शुभग्रह आहे. व्यापारामध्ये गिऱ्हाईकांना खूप चांगली सेवा द्याल, कारण हे सेवेचं स्थान आहे. आणि लोकप्रियता मिळेल. अर्थात ना, इतकी चांगली कामं केली लोकांच्या, पण कोर्ट केसेसमध्ये तुम्ही स्वतः पण करून गेलं काम, कारण गुरु हा चांगला वकील असतो, तर अर्थातच लोकप्रियता मिळणार आहे तुम्हाला. 60च्या पुढची जी लोक आहेत, जे आयुष्यामध्ये सगळं करून बसली आहेत, सगळं छान उपभोगून बसली आहेत, आणि आता मला ऐहिक आयुष्यामध्ये काही बघायचं मिळवायचं राहिलंय असं मला वाटत नाही, असं ज्यांना वाटतंय. अर्थात मिथुन राशीसाठी आपण हे भविष्य बघतोय. मिथुन राशी कधीच निराश होणारी रास नाही आहे. ती अतिशय उत्साही बटरफ्लाय आहे. ते नॅचरल सोशल बटरफ्लाय असं मिथुन राशी मिथुन लग्नाच्या लोकांचं वर्णन आहे. त्याच्यामुळे या लोकांना सगळ्या आयुष्यभर सगळ्या गोष्टी करण्यात इंटरेस्ट आहे. धर्मग्रंथांचा अभ्यासही मी करतो, कारण मिथुन रास मुळात हुशार आहे, बुधाची रास आहे. बुध हा रिच्युअल्स आणि धर्मग्रंथांचा शब्दांचा कारक आहे. त्यामुळे या मिथुन रास मिथुन लग्नाच्या लोकांना हा धनस्थानातनं जाणारा गुरु जेव्हा अष्टमाकडे बघतोय तेव्हा या सगळ्या अभ्यासाची ओढ वाटेल. मला हे करायला हवंय, आताच तर माझ्याकडे वेळ आहे. मिथुन राशीच्या लोकांकडे वेळेचा प्रॉब्लेम नाही, वेळच वेळ आहे त्यांच्याकडे, कारण त्यांना सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत, आयुष्य मज्जा करून घालवायचं आहे. म्हणून गूढ ज्ञानासाठी त्यांना त्याच्यामध्ये आनंद वाटणाऱ्या गोष्टी करणार आहेत ते. आणि मग या गूढ ज्ञानासाठी परदेशी जावं का, असाही विचार त्यांच्या मनात सुरू झालेला आहे. बघूया पुढचा गुरु काय करतो. कसं वाटलं तुम्हाला? मिथुन रास मिथुन लग्नाच्या लोकांनी लक्ष देऊन ऐकलंय ना? लिहून ठेवा आपल्या वहीमध्ये कधी काय होणार आहे ते, आणि मला त्याचे अभिप्राय कळवा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.